आज चालली मी त्रिंगलवाडी किल्ल्यावर. साधारण हा नाशिकपासून 53 किलोमीटरवर आहे. इगतपुरीपासून 7 किलोमीटरवर आहे. खास त्रिंगलवाडी फोर्टला बघण्यासाठी माझी फ्रेंड आलेली आहे, अक्षदा. पुण्यावरनं ते पण. आम्ही दोघींचाच प्लॅन होता हा. सो आम्ही स्टार्ट केला हा. गावाच्या पायथ्यावरून चालून जावं लागतं. तिथे त्या गावातले छोटे-छोटे मुलं आहेत ते ट्रेकर्स गाईड म्हणून येतात आपल्याला वरतीपर्यंत दाखवायला. या गडावर जाण्यासाठी ना 2 रस्ते आहे. इथून जसं वरती आलं असं ही जैन लेणीची गुफा दिसते. यामध्ये पण त्रेतायुग, द्वापरयुग सारखे 4 खांब दिसतात. इथे 3 खांब तुटलेले आहे आणि 1 खांब आहे. याच्यामध्ये श्री दिगंबर जैन ऋषभगिरी यांची मूर्ती आहे जी तुटलेली आहे. ज्यावेळेस ब्रिटिशांनी हल्ला केला त्यावेळेस इथलं भरपूर जे कोरीव काम केलेलं होतं ते बरोबर ढासळलेलं आहे. तरी अजून बऱ्यापैकी ठीक आहे. तसंच ही जैन लेणी आपण वरती गेल्यावर खूप सुंदर असं हनुमानाचं कोरीव काम केलेलं आहे. त्याला म्हणजे ज्या पायऱ्या आहे फुटाच्या वरती जाण्यासाठी साधारण 2 फुटाची अशी पायरी आहे. ती आम्ही मूर्ती बघून वरती गेलो. तर बॅग खूप जड होती, त्याचं सामान वगैरे होतं. तर आम्ही मॅगी बनवायला स्टार्ट केली, पण त्याच्यातही पाऊस थोडा-थोडा येत होता. मग आम्ही मॅगी शिजवायला चालू केली. वरतून पास्ताही बनवायचा होता. पास्ता न उकळता पूर्ण व्हेजिटेबल्स आम्ही त्याच्यात तसेच दिले टाकून. छान पास्ताही झाला आणि खूप सुंदर मॅगी पण झाली. या वातावरणात म्हणजे बनवण्याची एक वेगळीच मजा होती. वरतून थोडा-थोडा पाऊस पण येत होता, येत जात होता. तिथून वरतून खाली सगळा व्ह्यू बघायचा एकदम सुंदर होता. कशीतरी टॉपवरतून व्ह्यू बघायचा एकदम मस्त होता. खाली त्रिंगलवाडीचं धरण आहे आणि पूर्ण धुकं पसरलेलं होतं. त्यामध्ये गरम-गरम मॅगी खायची मजाच